आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अवघ्या महाराष्ट्रासाठी। राज्यभरातले एसटी कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी आता त्यांनी संप पुकारलाय। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना 25% पगारवाढ मिळावी यासाठी सर्वात मोठी संघटना इंटक आज बेमुदत संपावर गेली आहे। त्यामुळे राज्यभरातल्या एसटी डेपोंमध्ये गाड्या बाहेरच पडलेल्या नाहीत। रोज पोटापाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लाखो प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय। शेतकऱ्यांप्रमाणे चालक वाहकही कर्जबाजारी आहेत, त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यात असा कर्मचारी संघटनेनं आरोप केला आहे। मान्यताप्राप्त कामगार संघटना जी आहे तिची प्रशासनाशी हातमिळवणी असल्यामुळे तीही कर्मचाऱ्यांबद्दल काही बोलत नाही, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याबद्दल काही बोलत नाही, कर्मचाऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल काही बोलत नाही। आणि म्हणून कर्मचाऱ्यांची एसटीतल्या सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे, म्हणजे संघटनेच्या पलीकडे जाऊन, जरी इंटकने संप पुकारला असला तरी संघटनेच्या पलीकडे जाऊन कर्मचाऱ्यांनी संपात उतरण्याचं निश्चित केलेलं आहे आणि एसटी महामंडळाचा बेमुदत संप होईल। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आताच आपण जयप्रकाश छाजेड यांची प्रतिक्रिया केली। खरं तर 2 वर्षापूर्वी याच इंटकचं नाशिकमध्ये सगळ्यात मोठं अधिवेशन झालं होतं आणि आज असं म्हटलं जातंय की गेले अनेक वर्ष आपल्यावर अन्याय झालाय, त्यावेळी मात्र आपल्यावर कसा फायदा होतो हे सांगण्यात येतोय। दुर्दैवानं सत्तापालट झाला आणि आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय आणि किती वाजेपर्यंत हा संप चालू राहील असे संकेत मिळत आहेत? या क्षणाची प्रवाशांची अवस्था काय? ऋषी, मागण्या अनेक आहेत, मात्र जी महत्त्वाची मागणी आहे ती 25% करारवाढ मिळाली पाहिजे। त्या करारवाढीच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आजपासून बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे। आज सकाळपासूनच नाशिक शहर किंवा जिल्ह्यातल्या ज्या गाड्या आहेत त्यांची हवा काढण्यात आलेली आहे। काही गाड्या पंक्चर करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे एसटी बस डेपोमधनं, बस स्थानकामधनं गाडी बाहेर पडू देत नाहीये। आत्ताच आपण एनडी पटेल रोडवरच्या बस डेपोवर आहोत। या ठिकाणी मान्यताप्राप्त कामगार संघटना, जी शिवसेना प्रणित कामगार संघटना आहे त्याचा आणि इंटकच्या कामगारांमध्ये बाचाबाची झालेली आहे। वाहनं अद्याप बाहेर पडलेली नाहीत, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर जे मोर्चामध्ये सहभागी झालेले, संपामध्ये सहभागी झालेले कामगार आहेत ते आहेत, त्यांची भावना जाणून घेऊयात। काय सांगाल? मी आरडी गवळी विभागीय सचिव म्हणून इंटकचं काम करतो आणि ज्या पद्धतीने कामगार संघटनेने ह्या ठिकाणी जे कामगारांच्या करारासाठी जे करार केलेत, हे कामगारावर अतिशय हालाअपेष्टेचे करार केलेले आहेत। कामगारांना कमीत कमी वेतन मिळवून दिलं त्यांनी आणि त्यामुळे एस टीचा कामगार हा अत्यंत हालाकीचं जीवन जगत आहेत। सगळे कर्मचारी हे कर्जबाजारी झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये एस टीचा कर्मचारी कुठल्याही ठिकाणी काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आणि आम्ही ज्या मागणीसाठी या ठिकाणी संप पुकारलेला आहे ती आमची एकमेव मागणी 25% पगारवाढ ही झालीच पाहिजे। ती जोपर्यंत ह्या ठिकाणी होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा संप चालूच राहणार आहे आणि प्रशासनाकडून ज्या प्रकारे संप दडपण्याचा जो प्रयत्न केला जातो तो आम्ही कुठल्याही प्रकारे जुमानणार नाही आणि तो आम्ही हाणून पाडणार आहे। सर्व संघटनांचा तुम्हाला सहभाग दिसत नाहीये। आत्ताच आपण बघितलं 2 वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत। मी अशोक जाधव, महाराष्ट्र राज्याचा संघटना सचिव आणि आमचे जयप्रकाश छाजेड साहेब यांनी जो काय आम्हाला या आंदोलनाचा जो इशारा दिलेला आहे संपाचा, कारण कर्मचाऱ्यांवरती अतिशय कमी पगाराचा जो मागचा जो करार झालेला आहे तो 13% अतिशय कमी 25% करार मिळावा म्हणून त्यांनी आम्हाला संप पुकारायला सांगितलं आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय मुकुल, आज मान्यताप्राप्त संस्थेच्या नावानं खडे फोडून हे सगळं आंदोलन केलं जाते, पण न्याय मिळाला पाहिजे वाहकांना आणि या सगळ्यांनाही मात्र यातून कुठेही हिंसक वळण लागता नाही एवढीच मात्र महाराष्ट्राची अपेक्षा आहे। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।